नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला बघूया आजच्या भागात काय घडलं होतं। तर चला इकडे आता जी तनिषा आहे ती घर सोडून तिथून चाललेली असते। सगळेजण तिला थांबवतात आणि आता थांबवण्याचा प्रयत्न करत असतात। तनिषा म्हणते मला नाही थांबायचंय। तर आता आबांते विचारतात, तनिषा अगं काय झाले नेमकं तुला आणि का जायचंय तुला, मला सांग बरं। तर तनिषा म्हणते नाही आबा, मला नाही थांबायचं या घरामध्ये। इंद्राला असं वाटतं की मी ह्या घरात थांबू नये आणि त्यामुळेच तो मला असं वागतोय माझ्याशी। काय रिॲक्ट करतोय तो बघितलं ना तुम्ही। तर आता काय तो म्हणतो की काय झालं आबा विचारतात। तर आता लगेच तनिषा म्हणते की अहो आबा, तुम्हाला माहिती आहे का, ह्या इंद्राने सगळ्यांना डायरेक्ट नाईट आणि डे अशी दोन्ही शिफ्ट लावली आहे कामगारांना आणि कामगारांना असं सांगितलंय की दोन्ही टायमाला काम करायचं आहे। कारण की तुम्हाला माहिती का माझे पैसे इंद्राला द्यायचे आहेत ना, त्यासाठी कामगारांनी 24 तास काम करायचं आणि माझे पैसे देण्यासाठी त्या कामगारांचं एवढं दमून घ्यायचं का कामगारांना, असं म्हणत असते। तर आता लगेच तो म्हणतो की आबा बोलतात की म्हणजे काय बोलायचं आहे तनिषा तुला। तर ती म्हणते की आबा, तुमचं जसं म्हणणं आहे ना, कामगारांना आपल्या माणसासारखं जपायचं, तसंच मी जपते। पण हे इंद्र सर तसं नाही आहे इंद्राचं। इंद्र आता त्या कामगारांकडून नुसतं काम करून घेतोय, बघा तो इंद्र कसा आहे तो। तर आता लगेच आबा म्हणतात इंद्र हे काय आहे, काय चाललंय आणि एवढी रक्कम फेडणं म्हणजे जोक आहे का। तर आता लगेच तनिषा म्हणते मला नाही लागत पैसे, पण इंद्राला असं वजन झाल्यासारखं वाटतंय का माझंवालं इथं राहिल्यामुळं, त्यामुळं मी जाते घर सोडून। आता लगेच आज मालतीन ते म्हणतात नाही अगं तनिषा, नको जाऊ तू कुठे, आणि तिला ते थांबवतात सगळेजण। राणी पण म्हणते तनिषा मॅडम असं करू नका, थांबा तुम्ही इथे। आता इंद्राचा पण नाईलाज असतो, इंद्राला पण हा म्हणावं लागतं। आता इंद्र जो असतो ती तनिषा त्याला पूर्ण बॅकमेल करत असते। इंद्र आता घरी नसताना ती इंद्राच्या शर्टचा फोटो काढून राणीच्या मोबाईलवरून इंद्राला पाठवते आणि म्हणते की मी आता राणीला दाखवणार आहे। तर आता इकडं जी राणी आहे ती इंद्राला स्वयंपाक बनवत असते। इंद्र म्हणतो राणी माझ्या वाट्याचा स्वयंपाक नको करून ठेवू, असं म्हणत असतो। तो पण आता राणीकडे दुर्लक्ष करायला लागतो। तर चला बघूया आता पुढील भागामध्ये तनिषामुळे राणीला अजून काय काय सहन करावं लागेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा।